cos a by 2 that is equal to under root of s into s minus a upon bc. जसे आता हाफ अँगल फॉर्म्युले आपण साईनसाठी पाहिले तसेच हे हाफ अँगल फॉर्म्युले कोणाचे कॉसचे. सो आपल्याला परत एकदा माहिती आहे की कॉस ए दॅट इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर ए बाय 2 मायनस 1. मायनस 1 इकडे आलो काय होईल तुमचा प्लस 1. सो 2 कॉस स्क्वेअर ए बाय 2 दॅट इज इक्वल टू कॉस ए प्लस 1. सो कॉस ए काय तुमच्याकडं बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc प्लस 1. सो म्हणजे काय झालं क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस 2bc अपॉन 2bc. व्हॉट इज दिस इज युअर 2 कॉस स्क्वेअर ए बाय 2. नाव याला काय करायचं बी सी आणि हे बी सी जवळ घेणार ए स्क्वेअरला पाठीत बाजूला टाकणार. म्हणजे काय झालं तुमच्याकडे 2 कॉस स्क्वेअर ए बाय 2 दॅट विल बी इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस प्लस 2bc मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc. सो हे तर तुमचा कोणाचा फॉर्म्युला झाला हा झाला तुमचा बी प्लस सी ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc. सो दिस विल बी इक्वल टू बी प्लस सी a square minus b square plus a into another bracket b plus c minus a upon 2bc. What is this? This is your cos square a by 2. 2 cos square a by 2. मग cos square a by 2 किती येणार तुमच्याकडे इथं 4 येईल. ठीक आहे. सो a plus b plus c म्हणजे किती तुमच्याकडे 2s आणि हा b plus c याला काय लिहू शकतो b plus c plus a minus 2a upon 4bc. what 2s into a plus b plus c म्हणजे परत एकदा किती झालं तुमचं 2s minus 2a upon 4bc. आता बघा यातनं एक 2 कॉमन निघाला हा 2 बेदून किती झाले 4. तो 4 आणि हा 4 कॅन्सल झाला. सो cos स्क्वेअर a by 2 आपल्याकडे शिल्लक काय राहिले s into s minus a upon bc. सो cos a by 2 किती होणार आहे तुमच्याकडे अंडर रूट ऑफ s into s minus a upon bc. cos b by 2 काय होणार आहे तुमच्याकडे अंडर रूट ऑफ s into s minus b upon ac. बघा a by 2 असेल तर मायनस a करायचं bc ला घ्यायचं. b by 2 असेल तर मायनस b करणार ac ला घेणार. सो cos c by 2 will be equal to under root of s into s minus c upon ab. So these are 3 formulas for cos a by 2. आता हे cos a by 2 चे 3 फॉर्म्युले sin a by 2 चे मी परत एकदा लिहून दाखवतो तुम्हाला. sin a by 2 काय फॉर्म्युला sin a by 2 चा अंडर रूट ऑफ s minus b s minus c sin a by 2 काय फॉर्म्युला आहे अंडर रूट ऑफ s minus b s minus c upon bc. सो आता मी ह्याच्यावरून काय सांगू शकतो तुम्हाला tan a by 2 काय फॉर्म्युला होईल tan a by 2 चा sin a by 2 upon cos a by 2. सो sin a by 2 किती आहे तुमच्याकडे sin a by 2 अंडर रूट ऑफ s minus b s minus c upon bc आणि हा पण काय अंडर रूट ऑफ s into s minus a upon bc. हे दोघांचा अंडर रूट आपण एकत्र करू शकतो. सो एकत्र केल्यामुळे काय झालं अंडर रूट ऑफ s minus b s minus c upon bc आणि अपॉन s into s minus a upon bc. हा bc ला bc काय झालं तुमचा कॅन्सल आणि फायनली tan a by 2 साठी तुमच्याकडे शिल्लक काय झालं अंडर रूट ऑफ s minus b s minus c आणि s into s minus a s minus b s minus c आणि अपॉन s into s minus a. हा tan a by 2 तर मग तुम्ही tan b by 2 मला सांगू शकता काय होईल tan b by 2 अंडर रूट ऑफ s minus c अपॉन s into s minus a अपॉन s into s minus b. सिमिलरली tan c by 2 चा माझ्याकडे काय फॉर्म्युला होईल तर s minus a into s minus b upon s into s minus c. So these are for tan a by 2, tan b by 2, tan c by 2. हाफ अँगल फॉर्म्युल्यामध्ये आपण 3 फॉर्म्युले बघितले sin a by 2 वाले cos a by 2 वाले आणि tan a by 2 वाले. हे फॉर्म्युले आपल्याला पाठ पाहिजे.
नेक्स्ट आहे आपल्याकडं हिरोज फॉर्म्युला. फॉर्म्युला काय हिरोज फॉर्म्युला? डेल्टा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एस इंटू एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी. एस काय असते आपल्याकडं? ए प्लस बी प्लस सी बाय 2. कळलं? आता ट्रायंगल मध्ये हे ए, हे बी, हे सी, ही हाईट, याला टी म्हटलो आपण. तर ही जी साईड आहे तुमची ए आहे, ही साईड जी आहे तुमची ती सी आहे, आणि ही साईड जी आहे तुमची बी आहे. सो एरिया इज इक्वल्स टू हाफ ए बी साइन सी. हे तुम्हाला माहिती आहे. साइन सीचा फॉर्म्युला काय येणार? अपोजिट आपण हायपोटेनस. सो साइन सी जर मी बघितलं इथून, सो साइन सी काय येणार आहे? एटी अपॉन बी. सो एटी अपॉन बी. सो याच्यावरून एटी किती होणार आहे तुमचा? बी साइन सी. ठीक आहे. सो बेस आणि ही हाईट, सो बेस आणि हाईट, सो एरियाचा ट्रायंगल, एरियाचा फॉर्म्युला काय होणार? हाफ इंटू बेस ए, आणि हाईट काय तुमची? एटी. एटीचा फॉर्म्युला काय? बी साइन सी. सो हाफ ए बी साइन सी. सो हाफ ए बी साइन सी म्हटल्यावर एरियाचा आणखीन एक फॉर्म्युला येऊ शकतो, हाफ बी सी साइन ए. आणि एरियाचा आणखीन एक फॉर्म्युला येऊ शकतो, डेल्टा डेल्टा आणि डेल्टा. हाफ ए सी साइन बी. हे तीनही फॉर्म्युले एरियासाठी आपण लक्षात ठेवणार. ठीक. आता आपण हिरोचा फॉर्म्युला प्रूव्ह करूया. सो डेल्टा एरिया ऑफ ट्रायंगल किती दिले आपण? हाफ ए बी साइन सी. सो साइन सी म्हटल्यानंतर हाफ ए बी इंटू साइन सी. साइनचा फॉर्म्युला काय? 2 साइन सी बाय 2 कॉस सी बाय 2. का? आपल्याकडे साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे, 2 साइन थिटा कॉस थिटा. साइन 2 थिटाचा फॉर्म्युला काय? 2 साइन थिटा कॉस थिटा. सो दिस इज हा 2 आणि हा 2 आपला काय झाला? कॅन्सल. राहिलं काय? ए बी. साइन सी चा फॉर्म्युला आताच बघितला आपण, एस मायनस ए एस मायनस बी अपॉन ए बी इंटू कॉस सी बाय 2 चा फॉर्म्युला काय? एस इंटू एस मायनस सी अपॉन ए बी. ठीक आहे. ह्यांचं मल्टिप्लिकेशन जर झालं तर काय होतं? हे रूट ए बी आणि रूट ए बी काय निघणार तुमचा? ए बी. हा ए बी इथला, आणि हे रूट ए बी परत एकदा काय झालं? ए बी. आणि अंडर रूट ऑफ हे काय राहतंय? एस एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी शिल्लक राहते. ए बी ला ए बी काय झालं तुमचा? कॅन्सल. सो डेल्टाचा फॉर्म्युला काय आला आपल्याकडे? अंडर रूट ऑफ एस इंटू एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी. सो दिस फॉर्म्युला इज कॉल्ड हिरोज फॉर्म्युला. सो एरियासाठी आपण 4 फॉर्म्युला वापरू शकतो. पहिला फॉर्म्युला हाफ ए बी साइन सी, हाफ बी सी साइन ए, हाफ ए सी साइन बी, आणि हा फॉर्म्युला एस इंटू एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी. सो हे 4 फॉर्म्युले आपल्याला कशासाठी वापरायचे? एरिया ऑफ ट्रायंगल साठी वापरायचे. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट आहे आपल्याकडे नेपियर्स एनालॉजी. काय सांगतो नेपियर? tan b minus c by 2 that is equal to b minus c upon b plus c into cot a by 2. ठीक. Now let us consider b minus c upon b plus c. साइन रूल काय सांगतो? a by sin a is equals to b by sin b is equals to c by sin c that is equal to 2r. याच्यावरून a काय सांगणार मी? 2r sin a. b काय सांगणार? 2r sin b. c काय सांगणार? 2r sin c. Therefore b minus c upon b plus c will be equal to b ची व्हॅल्यू काय येणार? 2r sin b. c ची व्हॅल्यू काय येणार आहे? 2r sin c. b ची व्हॅल्यू येणार 2r sin b, आणि याची येणार 2r sin c. 2r सगळीकडचं कॅन्सल झालं. राहिलं काय आपल्याकडे? sin b मायनस sin c अपॉन sin b प्लस sin c.
सो साइन ए मायनस साइन बी काय फॉर्म्युला आपल्याकडे, साइन ए प्लस साइन बीचा फॉर्म्युला काय, साइन साइन सी प्लस साइन डीचा फॉर्म्युला काय, 2 साइन सी प्लस डी बाय 2 कॉस सी मायनस डी बाय 2 आणि साइन सी मायनस साइन डीचा फॉर्म्युला काय, 2 कॉस सी प्लस डी बाय 2 इंटू साइन सी मायनस डी बाय 2. सो साइन बी मायनस साइन सीचा फॉर्म्युला काय होईल, 2 कॉस बी प्लस सी बाय 2 इंटू साइन बी मायनस सी बाय 2 अपॉन याचा साइन बी प्लस साइनचा 2 साइन बी प्लस सी बाय 2 इंटू कॉस बी मायनस सी बाय 2. हा 2 ला 2 काय झाला तुमचा कॅन्सल, कॉस बी प्लस सी बाय 2 आणि आपण कॉस बाय साइन तुमचं काय होणार, कॉट बी प्लस सी बाय 2 आणि हा काय होईल तुमचा साइन, हो सॉरी साइन बाय कॉस काय झाला तुमचा tan बी मायनस सी बाय 2. हे कशाची व्हॅल्यू आली आपल्याकडे इथं आता, बी मायनस सी अपॉन बी प्लस सी ची व्हॅल्यू आली. सो बी मायनस सी अपॉन बी प्लस सी विल बी इक्वल टू, या कॉटला मी काय करतो बघा, बी प्लस सी म्हणजे काय, पाय मायनस ए, सो पाय बाय 2 मायनस ए बाय 2 इंटू 10 बी मायनस सी बाय 2 बी मायनस सी अपॉन बी प्लस सी विल बी इक्वल टू 10 कॉट पाय बाय 2 मायनस थीटा tan थीटा, सो tan a by 2 into tan b minus c by 2. tan इकडे आला b minus c अपॉन b plus c, हा tan इकडे आल्यावर 1 by 10 होणार, 1 by 10 म्हणजेच काय, cot a by 2 that is equal to tan b minus c अपॉन 2, hence proved. आता हे फक्त झालं tan साठी, tan b minus c by 2 साठी. आपण tan a मायनस बी बाय 2 साठीचा पण फॉर्म्युला लिहू शकतो, a मायनस बी अपॉन a प्लस बी इंटू कॉट सी बाय 2. tan b मायनस सी बाय 2 चा फॉर्म्युला काय होईल, b मायनस सी अपॉन b प्लस सी इंटू कॉट a बाय 2 आणि tan a मायनस बी मायनस सी सी मायनस a बाय 2 चा फॉर्म्युला काय होईल, c मायनस a अपॉन c प्लस b इंटू कॉट b बाय 2. सो दीज आर 3 formulas ऑफ नेपियर्स एनालॉजी. हे पण फॉर्म्युला तुम्हाला काय करायचे, सगळे लक्षात ठेवायचे आहेत.